नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आज आलो आहे कुंभारगाव या एका गावात श्री विवेकानंदजी निपसे यांच्या शेतात। मी फार्म आर्किटेक्चरच्या बाबतीत किंवा फार्म आर्किटेक्ट हा जो शब्द आहे जो नेहमी मी वापरतो, याच्या बाबतीत मी सांगतो की शेताचं डिझाईन केलं गेलं पाहिजे आणि त्यातला एक महत्त्वाचा पार्ट असतो। तो पार्ट काय आहे तर तुम्ही बघाल मागच्या बाजूला पूर्ण पश्चिम दिशा आहे आणि त्या पश्चिम दिशेला झाडं लावलेली आहेत, परंतु ती दिशा हे खूप दूर आहे। त्याचा परिणाम काय झाला तर जर पश्चिम दिशाच्या बाजूला झाड लावलेल्या बाजूला जर आडोसे असतील, कारण पश्चिम दिशाकडनं जास्तीत जास्त गरम हवा येते, ती गरम हवा जर रोखल्या गेली तर झाडावर काय परिणाम होतो आणि नाही रोखल्या गेली तर काय परिणाम होतो त्याचं हे उदाहरण दिसेल तुम्हाला। इथे हे जे गड्डे दिसत आहेत तुम्हाला सगळे एका लाईननं, या गड्ड्यामध्ये मागच्या वर्षी लिंबाची झाडं लावली होती। त्यातलं हे इथे मी जवळ दिसण्यासाठी सांगतो आहे, या सगळ्या गड्ड्यांमध्ये त्या लिंबाच्या झाडाची अशी अवस्था झाली, हे सगळे झाडं वाळून गेलेत या गरम हवेच्या याने। याच्याच उलट जे पश्चिम दिशेची जी गोष्ट आपण केली आत्ता ती मी तुम्हाला दाखवतो। ती बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की फार्म आर्किटेक्टमध्ये ह्या ज्या दिशांचं वगैरे आपण पाहायचं असतं ते कसं होतं, किती त्याचा परिणाम होतो ते इथं समजेल तुम्हाला। तर ओंकार आमचा शूट करतो आहे। ओंकार, हे झाडं दाखवू शकतोस तू? आता हे लिंबाचं झाड किती हिरवंगार आहे इथे बिलकुल पूर्ण, आणि या लाईनमध्ये सगळे झाडं तुम्हाला हिरवे दिसतील। तिथं पुढचे पण एक दोन झाडं दाखवता येतील तुला लिंबाचे, की ते किती हिरवे राहिलेत। तर याला काही वेगळं ट्रीटमेंट काहीच नाही दिली, फक्त पश्चिम दिशेला याच्या झाडं लावलेले आहेत। इथं बघा खाली तुम्हाला दिसेल ते झाड किती हिरवंगार आहे। तर हा जो परिणाम आहे हा पश्चिम दिशेच्या हवेचा आहे आणि हा फार्म आर्किटेक्टचा एक भाग आहे, ते लोकांना समजावं म्हणून हे मी शूट करतो आहे। धन्यवाद। झालं.